Saregama Idea Saregama. नमस्कार. आयडिया सारेगमप मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एका यशस्वी संगीतकाराचा मुलगा वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी वडिलांकडे असिस्टंट म्हणून काम करायला लागला. नंतर त्याला स्वतंत्र संगीतकार म्हणून काम करण्याची इच्छा झाली. पण यात एक अवघड आव्हान होतं, ते म्हणजे वडिलांशी तुलना होण्याचं. वडिलांनी त्याला एक मोलाचा सल्ला दिला. वडिलांनी त्याला सांगितलं की माझा मुलगा अशी तुझी ओळख न होता मी तुझे वडील अशी माझी ओळख होऊ देत.
अशा या प्रतिभावान वडिलांच्या यशाचं कुठलंही दडपण न बाळगता या संगीतकारांनी संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केले. फणीच्या आवाजाने गाण्याची सुरुवात केली. एवढंच नाही तर एका माणसाला शर्ट काढायला लावून त्याच्या पाठीवरती ताल धरला. एका गायकाचा आवाज बसला होता आणि तो गुळण्या करत होता, तेव्हा त्याचा गुळण्यांचा आवाज त्यांनी रेकॉर्ड केला आणि तो आवाज त्यांनी सिनेमामध्ये एका कलाकाराच्या एंट्रीसाठी वापरला. खरोखरच टॅलेंट त्यांच्या रक्तात भिनलं होतं. बाप से बेटा सवाई ही म्हण त्यांनी अगदी खरी करून दाखवली. आज आयडिया सारेगमपच्या या मंचावरती आपल्या सगळ्यांचे लाडके संगीतकार राहुल देव बर्मन म्हणजेच पंचमदांची गाणी सादर होणार आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी आजचा सोहळा नक्कीच रंगेल याची आपल्या सगळ्यांनाच खात्री आहे. सोहळ्याला सुरुवात करूया, पण त्याआधी स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं, अजय आणि अतुलचं. आज सोमवार आहे, त्यामुळे स्पर्धेच्या नियमांनुसार आज एलिमिनेशन हे होणारच. गेल्या आठवड्यातल्या आपल्या स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस आणि त्यानुसार परीक्षकांनी त्यांना दिलेले गुण आणि तुम्ही पाठवलेली मतं यानुसार या आठवड्याचा निकाल ठरणार आहे. पण निकालाचं टेन्शन आत्ताच नको घेऊया. आज आपण फक्त गाणी एन्जॉय करूया. आजच्या या सुरांच्या सोहळ्याला सुरुवात करूया. आपल्या समोर येतोय धवल चांदवडकर. तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां, जाने मन जाने जा तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां, जाने मन जाने जा तुमने मुझे देखा. कहीं दर्द के सहरा में रुकते चलते होते, इन होठों की हसरत में तपते जलते होते, मेहरबान हो गई जुल्फ की बदलियां, जाने मन जाने जा तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां, जाने मन जाने जा तुमने मुझे देखा. तिसरी मंजिल मधली सगळी गाणी प्रचंड पॉप्युलर आहेत, सगळ्यांच्या ओठांवर आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. हे अतिशय वेगळ्या धाटणीचं गाणं आहे आणि तू हे निवडल्याबद्दल ऍक्च्युली तुझं अभिनंदन. थँक्यू. आणि निवडल्यानंतर
ते तितक्या प्रभावीपणे सादर केल्याबद्दलही अभिनंदन. थँक्यू. मी मुद्दाम नमूद करू इच्छितो की आम्हाला काही मेल्स आले आणि त्यामध्ये हे एक नाव, ह्या एका संगीतकाराचं नाव खूप कॉमन होतं. आम्हाला तुमच्या कंटेस्टंटकडून R.D. बर्मन यांची गाणी ऐकायची आहेत आणि म्हणून ही थीम आपण घेतली आहे. एक म्युझिशियन असा नाही भारतातला जो R.D. बर्मन हे नाव पूजत नाही. सगळेच जण, संगीतकार, वादक आणि आपली भारतातली सर्व जनता, सर्व रसिक. सो एकदा जोरदार टाळ्या या नावासाठी. की भयानक रेंज आणि स्वतःचा एक आवाज, स्वतःची हुकूमत, स्वतःचं बेस्ट अरेंजर असण्याची एक उपयोगिता आणि त्याच्यात निवडलेली लोक, त्याच टीम बरोबर तेवढंच काम कधी त्यांचं कोणामुळेही अडलं नाही. फार म्युझिशियन नसतील हरकत नाही, 6 म्युझिशियन 7 म्युझिशियन, गाणं ओके. अमेझिंग कंपोजर, राजा माणूस, किंग ऑफ इंडियन मेलडीज, सुपर. आणि तू कसा गायलास अंतरापासून सुपर. एक्सप्रेशन तुझे खूप चांगले असतात आणि तुझं साधारण एक रफी साहेबांच्या कडे जाणारा तुझा टोन आहे असं नक्की म्हणता येणार नाही, कारण मागच्याच आठवड्यामध्ये तू किशोरदांचं पण एकदम जबरदस्त करून गेलेला आहेस. त्यामुळे तू अनप्रेडिक्टेबल आहेस, पण ती एक चांगली गोष्ट आहे तुझ्या व्हॉइसची. फक्त साईनमध्ये अजून तू करेक्ट सुराला चिकटून गायला असतास. सस्टेन जेव्हा नोट येतात तेव्हा ते करायला लागतं. म्हणजे तुला माहिती आहे, फक्त ते जास्त जाणवलं असतं तर अजून मजा आली असती. पण गायलाच मस्त आणि सगळ्यात जास्त अभिनंदन म्युझिशियन्सचं. सुपर, व्हेरी गुड. धवल, आज सोमवार आहे, सो मार्क्स दिले जाणार नाही आहेत, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. थोडंसं रिझल्टचं टेन्शन घ्या. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. पंचमदांची अशीच ऑल टाइम फेवरेट गाणी आपण ऐकणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. मी खूप अज्युम करत होतो की टॉप 5 होईल ग्रँड फिनाले. Saregama, idea, Saregama, Saregama, idea, Saregama. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आयडिया सारेगमप पावर्ड बाय दिशा डायरेक्ट. या नंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सावनी रवींद्र. Hare Krishna Hare Ram, Hare Krishna Hare Ram, Hare Krishna Hare Ram, Hare Krishna Hare Ram. Tammarudam Bit Jayam Bolu Subusha. Hare Krishna Hare Ram, Hare Krishna Hare Ram, Hare Krishna Hare Ram, Hare Krishna Hare Ram.
क्या बात आहे, अमेझिंग रंगलं गाणं. थँक्यू. इथून नुसतं टावडा वडा 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 डाव, टावडा वडा 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 डाव, इकडेच जी नशा आहे ना, खतरनाक. म्हणजे हे चालू झाल्यानंतर म्हणजे कुठल्याही म्युझिशियनला किंवा कुठल्याही ऑर्केस्ट्रामध्ये म्हणा किंवा आज सुद्धा इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा कधी ह्या गाण्याचा कंटाळाच नाही आला, कधीच नाही. आणि त्याच्यात एक कंपोजरनेच केलेली ती जी व्यवस्था आहे ना, तर दम लांबवण्याची जी एक ना, तो जेवढा लांबवाल तेवढा दिसेल तो दम तसा दिसणार ना. आणि तो जर काही पद्धतीने अशा त्यांनी गायला आहे, बेफिक्री सकट तो काय जो एक नशा दाखवली आहे ती सुपर्ब आहे, सुपर्ब. सर्दी मला जाणवत होती ऐकताना सुद्धा. मी तुझ्या आदा स्टाईल लटके झटकेचं जास्त कौतुक करतो, ते तुझ्याकडे जास्त आहे. पण आज मला नेमकं तेच कमी वाटलं. बाकी गाणं ओव्हरऑल म्हणशील तर रंगलं छान, टोटली नशेत नव्हतं आणि थोडंसं बेफिक्री नव्हती त्याच्यामध्ये, जी अजून यायला पाहिजे होती. बट ठीक आहे, सुपर्ब वाजवलं सगळ्यांनी. आणि मी स्पेशली यावेळेला इकडे एक गोष्ट सांगू इच्छितो मुद्दाम, की मी मगाशी जसं बोललो तसं आर डी बर्मनचे एक जे 4-5 जे खंदे लोक जे होते, की ज्यांच्या भरोशावर त्यांनी अत्यंत स्वतः अरेंजर असून सुद्धा त्यांच्याकडनं बऱ्याच पद्धतीची अरेंजमेंट ते करून घ्यायचे आणि सगळेजण एकत्र बसून एक जो माहोल तयार करायचे तिकडे, आणि मग एक एक गोष्ट लॉक होतो याची. त्यांच्यातले एक म्युझिशियन म्हणजे टोनी वॅज. त्या टोनी वॅज हे भारताचे अमेझिंग बेस गिटारिस्ट. त्यांच्यातला एक, त्यांचा जो टोनी वॅजांचा जो शिष्य आहे तो आपला मनीष. आणि आनंद वाटला आज त्याने इकडे जे काही बेस गिटार वाजवलं, मला त्यांच्या वाजवणीची आठवण आलीच. पण एक गोष्ट मुद्दाम सांगू इच्छितो, की हा त्यांच्याकडे फक्त शिकलाच नाही, त्यांची याने खूप सेवा सुद्धा केली, खूप मनापासून. अगदी त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्याने खूप त्याला मदत केली. मुद्दाम सांगतो कारण हा कधी कोणालाही सांगणार नाही या गोष्टी. पण मनीष खूप छान, आणि त्याकरता आम्हा सगळ्यांकडनं तुझं खूप अभिनंदन आणि आभार. आभार. अजय, सिन्स यू हॅव मेन्शन, हेच ते गिटार हेच ते आहे. bass guitar आहे. हां, हेच ते बेस गिटार आहे टोनीजींचं, जे आज त्यांच्या शिष्याकडेही आहे आणि जे त्यांनी वाजवलंही आहे. वाजवलेलं आहे. पण त्यांनी प्रेमाने याला ते गिफ्ट केलंय. इतकी भक्ती असावी गुरुवर. व्हेरी गुड. मला तुझा प्रेझेन्सच गाण्यातला म्हणजे टोनचा कमी वाटला. म्हणजे मला अजून एक्सपेक्टेड होतं तुझ्याकडनं हे गाणं, तर जे कोणी गातं किंवा या गाण्याची ओव्हरऑलच खरंच खूप नशा आहे. भिंत थोडंसं बाय नेचर ते तुझ्याकडनं झालं नाही, पण तरीसुद्धा म्हणजे जो आत्ता तुझा बोलतानाचा जो आवाज आहे तसा आवाज असून सुद्धा तू जो हा प्रयत्न केला तो खूप चांगला होता. मग त्यासाठी तुझं अभिनंदन. थँक्यू. सावनी, आपल्याला आज सोमवार असल्यामुळे मार्क्स मिळणार नाही आहेत, पण रिझल्ट आज आहे, त्यामुळे रिझल्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मनीष कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. तर मनीष दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे की टोनीजींबरोबर इतक्या वर्षांचा सहवास आणि आशीर्वाद म्हणून मिळालेलं हे गिटार, याबद्दल काय सांगाल? तुमच्याकडे खरं तर आमच्याशी शेअर करायला खूप काही असेल. टोनीजी आहे पंचमदांचे एकदम लाडके म्युझिशियन होते. टोनीजींमुळे मी एकदा पंचमदांना बघू शकलो ॲक्च्युली. आणि या गिटारवरती सागर, सत्यपे सत्ता, इजाजत, मेरा कुछ सामानसारखी भरपूर, झील के उस पारपासून 1942 लव्ह स्टोरी, हे सगळे पंचमदांचे फिल्म्स या गिटारवरती वाजलेले आहेत, बेस गिटार. मला खूप आनंद आहे की हे इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे आहे आणि हा आशीर्वाद आहे टोनीजींचा माझ्या. ह्याच्यासारखं लाईफ टाईम गिफ्ट काहीच दुसरं असू शकत नाही. आपण आपल्या ह्या सुरेल मैफिलीतली गाणी अशीच ऐकणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. आने वाला पल जाने वाला है, ना बीती जाए. मंत्रमुग्ध. आज मीच डोळे मिटले होते ऐकताना. स्पर्धेच्या नियमानुसार आपल्याला आपले टॉप 3 कंटेस्टंट्स मिळणार आहेत. सो मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करा. सारेगमप आयडिया सारेगमप सारेगमप आयडिया सारेगमप. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय विश्वजित बोरवणकर.
बार यूं मिली मासूम सी कली हो खिलते हुए कहा खुशबाश में चली देखा तो यही है ढूंढा तो नहीं है पल जो ये जाने वाला है आने वाला पल जाने वाला है। एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं वहाँ दास्तां मिली लम्हा कहीं नहीं थोड़ा सा हंसा के थोड़ा सा रुला के पल ये भी जाने वाला है ओ आने वाला पल जाने वाला विश्वजित, तुझं गाणं परीक्षकांना कसं वाटलं हे आपण ऐकूया, पण त्याआधी मला सत्तू दादा तुला विचारायचंय की हे आज एक वाद्य आपल्या संचात ऍड झालेलं आहे, हे काय आहे? या वाद्याचं नाव पियानिका असं आहे. मी कीबोर्डिस्ट असल्यामुळे मला अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट वाजवायला कधीच मिळत नाही. ह्याचा टोन अकॉर्डियनच्या टोनच्या खूप जवळ जातो. ह्या गाण्यामध्ये अकॉर्डियनच्या त्या सिंगल रीड साऊंडचा वापर केला होता, तसाच टोन ह्याचा आहे म्हणून ह्या गाण्यात ह्याचा वापर केला. अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट्स वाजवायला मिळत नसली तरी सुद्धा त्याचे साऊंड तू इतके ओरिजिनली क्रिएट केलेस या मंचावरती आजपर्यंत कायम. थँक्यू. खरंच आणि सगळेच म्हणजे आपले सगळेच वादक एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी परत एकदा टाक. अजय, एवढं ब्युटिफुल गाणं आहे, इतकं सिम्पल स्वीट मेलडी आणि अमेझिंग शब्द आणि वर किशोरदांचा आवाज. पण तरीसुद्धा एक गाणं, या गाण्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यात ज्या सस्टेन फ्रेज ज्या आहेत त्या सस्टेनला मला तुझं पिचिंग दरवेळेला खटकत होतं. अदरवाईज म्हणशील तर मला मूड सुपर वाटत होता बिकॉज मी ओव्हरऑल ऐकताना आर डी बर्मन जास्त ऐकत होतो. थोडा कॉन्फिडन्स कमी वाटला फॉर शुअर, बट ओव्हरऑल फील जबरदस्त होता. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मी काही बोलण्याच्या आधी एकदा जोरदार टाळ्या गुलजार साहेब आणि आर डी बर्मन यांच्या मैत्रीसाठी आणि त्यांच्या क्रिएशनसाठी. तुझ्या गाण्याच्या बाबतीत मी विश्वजित तेच सांगेल, मला अजून तू थोडं भिजून गायला असतास तर जास्त आवडलं असतं. आणि अंतऱ्यामध्ये वगैरे मला जरा सरप्रायझिंगली जरा सूर गेले. म्हणजे मी असं नाही म्हणणार की अगदीच मला अजिबात आवडलं नाही, पण तुझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत ना त्याला खरं नाही उतरलं ते. ऑल द बेस्ट भाऊ. थँक्यू. तुला पुढच्या रिझल्टसाठी आणि सगळ्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण इकडेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. मंत्रमुग्ध. आज मीच डोळे मिटले होते ऐकताना. महबूबा 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 सारेगमपा आयडिया सारेगमपा सारेगमपा आयडिया सारेगमपा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येते नेहा वर्मा.
मी तुझं जेव्हा आलाप चालू झाला ना, जेव्हा पहिला इंट्रोडक्शन झाल्यानंतर, तेव्हा मी तर चाट पडलो. म्हणजे क्या बात आहे, तो कॉन्फिडन्स आहे, इतकं प्युअर मेलडी आहे. आणि ही जी काही लोक अशी आहेत ना, की साधारण तुम्ही नियम करा, आम्ही ते मोडू. आमचे इलियाराजा साहेब, त्यांचं वाक्यच आहे, दे मेक द रूल, आय ब्रेक इट. त्याच फॅमिलीतला एक यांचे आर डी बर्मन सुद्धा, नियम व्याकरण ते बोलायचं नाही, चर्चा नाही, असं पाहिजे मला, इकडनं इकडे जायचं. काय गाणं केलंय, सुपर अमेझिंग. त्याचं म्युझिक आणि ओव्हरऑल एक सिम्पल ठेका. आणि लताजींनी जे काय गायलंय, अंगावर काटा येतो अक्षरशः. माझं सगळ्यात आवडीचं गाणं, खूप ऐकायचो मी पूर्वी सुद्धा, आता सुद्धा खूप जास्त आवडतं मला. आणि धन्यवाद तू आत्ता ते इथे सादर केल्याबद्दल. फक्त मला तुझं ओव्हरऑल गाण्यानंतर, म्हणजे जेव्हा साईन चालू झाली त्यानंतर थोडा तुझा कॉन्फिडन्स थोडा कमी वाटला. ऍक्च्युली मी कौतुक तुझं यासाठी करीन की खरंच ते अवघड आहे, ढासळू शकतो आपण, थोडंसं इकडे कमी वाटेल, थोडंसं तिकडे कमी वाटेल, असं होतं. पण ज्या वेळेला तू खूप चांगली गायलीस ना, त्यावेळेला म्हणजे खूपच चांगलं होतं. अशा कित्येक फ्रेजेस गाण्यात तुझ्या आल्या की ज्या खूप छान होत्या. पण अदरवाईज जो काही ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं होतंस तू पहिल्याच आलाबामध्ये, माइंड ब्लोईंग, सुपर वाट, व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मंत्रमुग्ध. मी नेहमी तुला म्हणतो की तू डोळे मिटून गाते, डोळे मिटून गाते. आज मीच डोळे मिटले होते ऐकताना. खरोखर इतकं एक समा बांधणं म्हणतात या गाण्याचा, इतकी वर्ष झाली, आजही हे गाणं तितकंच राज्य करतंय. आणि हा जो ठेका आहे ना, म्हणजे याचं तर म्हणजे क्रेजच आहे. गायकावर जबाबदारी अशी येते की लॉंग नोट असल्यामुळे खूप मोठा श्वास पाहिजे त्यासाठी, आणि खूप शेवटपर्यंत तो सूर पोचला पाहिजे. ते तू अप्रतिम केलंस या गाण्यात. थँक्यू सर. आणि तुझा टोन तर म्हणजे लाजवाब आहे. थँक्यू सर. खूप छान, खूप छान. तल्लीन झालो. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. रिझल्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. आपण इकडेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. आणि स्पर्धेच्या नियमानुसार आपल्याला आपले टॉप 3 कंटेस्टंट्स मिळणार आहेत. सो मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येतोय, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसंजित कोसंबी.
में मिलते हैं, गुलशन में गुल खिलते हैं, जब सहरा में मिलते हैं मैं महबूबा 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 अप्रतिम. हे गाणं असं आहे ना, कुठल्याही गायकाला खूप इच्छा होते हे एकदा तरी आपल्याला कुठेतरी सादर करायला मिळावं. असलं रॉकिंग गाणं आहे आणि तू खूप खूप छान गायलंस. एक चांगलं केलंस की तू जे R.D. बर्मन यांचा जो टोन आहे त्या टोन मध्ये उगाच माईम करून गाण्यापेक्षा स्वतःच्या आवाजामध्ये गायला. आणि ओव्हरऑल तुला मी नेहमीच सांगतो, तुला गाणं फार चांगलं समजतं आणि ती समज दिसली आज पण. व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. अमेझिंग अमेझिंग. काय गाणं आहे आणि एवढं छान तुम्ही आता सगळ्यांनी सादर केलं. जबरदस्त वाटलं मला. आणि अमर तुझं खास अभिनंदन. जसं आहे ओरिजिनलला आणि त्या दृष्टीने ते व्यवस्थित ट्युनिंग करेक्ट करून आता जे काही तुम्ही आता हा सगळा प्रयत्न केला जबरदस्त होता. ज्याचं पंचमदांना वेळ लागला असेल की जेव्हा त्यांनी असा काहीतरी साऊंड क्रिएट करायचं ठरवलं, बिकॉज त्यांनी हाच नाही अनेको साऊंड असेच किती एक प्रकारे क्रिएट केलेत. काहीतरी वेगळंच काहीतरी करण्याची त्यांची जी वृत्ती होती ना, ती प्रत्येक गाण्यात त्यांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये दरवेळेला काही ना काहीतरी पद्धतीने दिसत आलेली आहे. शोलेच्या बॅकग्राऊंडमध्ये पहा, ते चेसिंगला तबला वापरणं, हे अमेझिंग गोष्टी होत्या या सगळ्या. एक एक थीम म्युझिक ज्या माणसाने अशी क्रिएट केले, थीम म्युझिक. हे सत्य पे सत्ता मधलं ते आपल्या ॲनेट हा त्यांनी गायलेलं, त्यांच्याकडून गायलेलं तर बॅकग्राऊंड पीस मध्ये, तर त्यांना तो टोन पाहिजे होता. त्यासाठी त्यांना गळ्यात पाणी प्यायला देऊन नंतर तो त्यांच्याकडनं गाऊन घेतला. आणि तो नक्की ऐका, ते जेव्हा जेव्हा तो डुप्लिकेट अमिताभ बच्चन दिसतात तेव्हा तो व्हॉइस जो आहे गळ्यात पाणी होतं आणि ते गार्गल करतो ना आपण, लिटरली गार्गल. ते फिमेल रेंज, फिमेल ऑक्टिव्ह, वेस्टर्न वोकल, बट साऊंडिंग सो डिफरंट. केवळ महान शब्द नाही त्या माणसांसाठी. त्यांनी ते एक एक व्हॉइसेस वापरणं, व्हॉइसेसचे ग्रंट स्वतःच्या बरोबर, स्वतःचे ग्रंट सुरुवात जी त्यांनी केलेली, बापरे, असं कोणी बघितलंच नव्हतं. इंडियात कोणी असा आवाज ऐकला नव्हता यापूर्वी. हे काय, बट काहीतरी आहे ब्लेसिंग. एक गोष्ट मला फक्त या वेळेला तुझ्या गाण्यात अशी जाणून गेली की त्या ज्या ग्रेसेस होते ना, ते जे सिम्पल चेंज आहे ना, तो यॉडली मध्ये ते दिसायला पाहिजे होतं थोडं 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 अजून जास्त चांगलं वाटलं असतं. शेवटची हरकत मी माझ्या वेळेला पण गात होतो. मस्त वाटलं मला ते ऐकून. छान गायलास पण. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. प्रसंजित, मार्क्स मिळणार नाही आहेत, पण आज रिझल्ट आहे, सो ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. महाअंतिम फेरीत विजयी ठरणाऱ्या महाविजेत्याला मिळणार आहे वामन हरी पेठे सन्स तर्फे 1,00,000 रुपयांचं हे मानाचं सुवर्ण कड. आणि उपविजेत्यांना मिळणार आहेत 50,000 रुपयांच्या आकर्षक सुवर्ण मुद्रा. आणि आजचा टाटा क्रोमा स्टायलिश परफॉर्मर ऑफ द डे आहे नेहा वर्मा. कॉंग्रॅच्युलेशन नेहा. आणि तुला मिळतंय टाटा क्रोमा तर्फे 5,000 रुपयांचं गिफ्ट वाउचर. आयडिया सारेगमपच्या या 10व्या पर्वाचे टॉप 5 कंटेस्टंट्स आपल्याला मिळालेत, पण महाविजेता किंवा महाविजेती एकच होऊ शकतो. आज सोमवार आहे, आज एलिमिनेशन होणार आहे. या 5पैकी कोणीतरी 3 स्पर्धकच महाअंतिम फेरीत जातील. गेल्या आठवड्यातले त्यांचे परफॉर्मन्सेस, त्यानुसार परीक्षकांनी त्यांना दिलेले गुण आणि प्रेक्षकांची आलेली मतं यानुसार आजचा निकाल ठरणार आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी मी सगळ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा मंचावरती येण्याची विनंती करते. स्पर्धेच्या नियमानुसार आपल्याला आपले टॉप 3 कंटेस्टंट्स मिळणार आहेत. सो
मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करावा. थोडंसं आम्हाला आमच्या सकट महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांना धक्का बसेल अशी थोडीशी परिस्थिती आहे. असं आमच्या मनातून येत होतं की आता जर का हे जे टॉप 5 आलेत यांनाच घेऊन आपण ग्रँड फिनाले करूयात, असं आमच्याकडून खूप फोर्स करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्याबरोबरच खूप चर्चांनंतर आता रिसेंटली हा डिसिजन झालाय की टॉप 3 आपल्याला काढायचे. त्यापैकी पहिलं नाव आहे धवल चांदवडकर. अभिनंदन धवल. दुसरं नाव आहे जे ग्रँड फिनालेमध्ये असेल, विश्वजित बोरवणकर. प्रसन्नजीत, नेहा आणि सावनी, तुमच्या तिघांपैकी कोणीतरी एकच आता टॉप 3 मध्ये येऊ शकतंय, कारण 2 ऑलरेडी आपल्या परीक्षकांनी डिक्लेअर केलेली आहेत नावं. धवल, तुला काय वाटतं? आज जर सावनी बाहेर पडली किंवा जर सावनी टॉप 3 मध्ये आली, मला ॲक्च्युली आठवतं आहे की सारेगमचा मी सावनी आणि जयदीपनी चालू केलं होतं एकत्र. आणि जयदीप मला म्हटला होता की आपण सारेगम करू, आणि सावनी रेडी नव्हती सारेगम करायला. तेव्हा ती अमेरिकेत होती आणि मी तिला सांगितलं की तू ये आणि आपण मिळून भाग घेऊ, जेवढं करता येईल तेवढं कर बघू. आणि इथे आल्यानंतर जेवढी आज माझी आणि तिची असोसिएशन आहे तेवढंच माझं ह्या इतर आता मी जे आहोत एकत्र तेवढं झालंय आता. सो मी खूप अज्युम करत होतं की टॉप 5 होईल ग्रँड फिनाले. विश्वजित, तुला काय वाटतं? नाही, मी पहिलं सांगू शकतो की मला असं अजिबातच वाटत नाही की बाकीच्या 2 लोकांनी न यावं. त्यामुळे आम्ही इमॅजिन नाही करू शकत की आता दोघे कोण जाणार आहेत. मी आता परीक्षकांना विनंती करते की त्यांनी जाहीर करावं की तिसरी व्यक्ती कोण आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जे करायचं ते विसरून जाऊन करायचं. इतकं अप्रतिम काम करायचं की आउट ऑफ द वे जाऊन तुमच्यासाठी लोक पुढे आली पाहिजेत. सो अशाच पद्धतीने आमच्या म्हणण्याचा आमचा हट्ट मानून चॅनलने आउट ऑफ द वे जाऊन टॉप 5 मध्ये तुम्हा 5 जणांचं खूप खूप अभिनंदन. आणि इट इज अ सक्सेस की तुम्ही 5 जण प्रूव्ह करताय की यू डिझर्व टू बी हिअर. आणि खूप 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 अभिनंदन. आणि थँक्यू सो मच की आपल्या दोन्ही जजेसनी हा निर्णय बदलला, फॉर्मॅट बदलला आणि टॉप 3च्या ऐवजी आयडिया सारेगमपच्या या 10व्या पर्वाचे टॉप 5 आपल्याला आज मिळालेत. हे 5 जण महाअंतिम सोहळ्यात परफॉर्म करतील आणि यांच्यातनं ठरणारे एक महाविजेता किंवा महाविजेती. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. बोला गणपती बाप्पा मोरया. तुमच्या लाडक्या स्पर्धकाला महागायक किंवा महागायिका करण्यासाठी वोटिंग लाईन्स आजपासून सुरू झाल्या आहेत. महाअंतिम विजेत्याला मिळणार इलेक्ट्रॉनिक विश्वातील सर्वात मोठी प्रॉडक्टची रेंज असणाऱ्या क्रोमा या मेगा इलेक्ट्रॉनिक तर्फे 1,20,000चं मेगा होम पॅकेज. गेल्या आठवड्यात तुम्ही त्यांना पाठवलेली मतं अंतिम फेरीत ग्राह्य धरली जातील. या टॉप 5 कंटेस्टंट्सचा जल्लोष आपण उद्या सुद्धा अनुभवणार आहोत. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच मंचावरती. तुम्ही पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप.